संपवले. नीतिसूत्र शिकत आहोत आणि नीतिसूत्र शिकता शिकता आपण 17 अध्याय संपवलेले आहे. 18व्या अध्यायामध्ये आज आपण आहोत. त्या अगोदर थोडकी उजाळणी आपण करूया. मागील काही दिवसांकडे आपण जाऊ. आपण गेल्या काही आठवड्यांमध्ये पाम संडे साजरा केला आणि आपण पाहिलं की एक मोठी गर्दी त्या यरुशलेमेकडे धावत होती आणि ती गर्दी म्हणत होती, होसन्ना 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 होसन्ना, प्रभूच्या नावाने येणारा तो धन्यवादित असतो. त्याचा गौरव केलं त्या लोकांनी. तेच लोक आहेत शुक्रवारी म्हणतात, याला धरून द्या आमच्याकरिता आणि बरब्बाला सोडा. आणि आपण पाहिलं की जवळपास 27 लाख पेक्षा अधिक गर्दी त्या यरुशलेम मध्ये भरली होती. पण येशू बरोबर कोण होतं? बोला हालेलुया. येशू बरोबर असणं आणि येशू मध्ये असणं यात फार मोठं अंतर आहे. आणि मग आम्ही पाहिलं येशूकडं की त्यानं पुष्कळ त्रास त्या वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर भोगला. मग शुभवर्तमान आम्हाला शिकवतं, मार्क शुभवर्तमान शिकवतं की त्याच्या तोंडावर थुंकले. अभ्यासक असं म्हणतो 500 पेक्षा अधिक लोक त्याच्या अंगावर थुकले, तोंडावर थुकले. थुक्याचा थर त्याच्या तोंडावर साचला, पण त्यानं प्रत्युत्तर केलं नाही. बोला हालेलुया. प्रत्युत्तर केलं नाही. तो येशू आहे, ध्यानात घ्या. तो आमचा देव आहे. आणि म्हणून बायबल सांगतं त्यानं त्या वधस्तंभावर असताना तो म्हणाला, हे बापा यांना काय करतो? क्षमा कर. क्षमेचा आत्मा त्या परमेश्वरानं आम्हाला दिला आणि म्हणून आम्हाला क्षमा करायला शिकलं पाहिजे. मग 7 शब्द तुम्ही ऐकले असतील किंवा मी तुम्हाला मागे गेल्या वर्षी होतो, मी तुम्हाला शिकवले. ते युट्यूबला पण आहे. मी गेलो होतो तिकडे, मी ते मला टाकता नाही आलं कारण आणू नव्हता, म्हणून मला व्यवस्थित रेकॉर्डिंग करता आलं नाही. परंतु जे काय आहे ते मी टाकलेलं आहे. मी तुम्हाला जर आवश्यकता असेल तर आपण पुन्हा एक एक शब्द प्रति रविवारी शिकणार आहोत, जर तुमची इच्छा असेल तर. परंतु आपण नीतिसूत्र शिकत आहोत आणि नीतिसूत्राकडे जात असताना मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही देवाच्या बरोबर आहात की देवामध्ये आहात? बोला हालेलुया. सांगा, देवाच्या बरोबर आहात का देवामध्ये आहात? फार सोपं आहे, अवघड काय नाही. बोला, देवाच्या बरोबर आहात. हा बरं का, लक्षात घ्या. कन्फ्युजन आहे, फार सोपं उत्तर आहे पण गोंधळणार आहे. प्रभूच्या बरोबर 27 लाख लोक होते पण त्याच्यामध्ये नव्हते. ध्यानात घ्या. देवाच्या बरोबर पुष्कळ जण आहेत पण देवामध्ये असणं फार गरजेचं आहे. बोला हालेलुया. आणि जे देवामध्ये आहेत ना ते आज पण उपस्थित आहेत. जे फक्त बरोबर होते ते आज नाही, ते घरी गेले. यरुशलेम खाली झालं, लोक आपापल्या घरी निघून गेले. येशू मेला, त्यांना वाटलं आता संपलं, आता काही नाही, सगळं काही खतम झालं. अभी कुछ नाही है, कुछ बचा नाही. सब लोक निराश दुःखी घरात आडसर लावून बसलेत. पण येशू आला, मरणात उठला आणि जे त्याच्यामध्ये होते ना त्यांना जाऊन भेटला. स्त्रिया सगळ्यात अगोदर गेल्या. तुम्ही पुनरुत्थान ऐकलं माहित नाही काय मला, पण मी तुम्हाला शिकवलं. त्या सकाळीच पहाटे गेल्या आणि त्या पाहता तर कबर कशी आहे? रिकामी. आजही ती कबर इस्रायलमध्ये रिकामी. बोला हालेलुया. बोला, आजही माझ्या देवाची कबर रिकामी आहे, त्याला मरण धरून ठेवू शकलो नाही, म्हणून तो देव आहे. सगळ्या धर्मांचा उगम जन्मानंतर होतो आणि मेला का धर्म संपून जातो. पण येशू ख्रिस्ताचा उलटा आहे. येशू जन्मला तेव्हा धर्माला सुरुवात न झाली, मरणानंतर तो पुनरुत्थित झाला आणि मग थोमा थेट भारतात स्वार्था सांगत आला. सामर्थ्य प्राप्त झालं. लक्षात घ्या, या स्वार्थेनं, ह्या पुनरुत्थानानं सामर्थ्य मिळालं. बायबल आम्हाला काय शिकवतं की देव आमच्या मध्ये असला पाहिजे. कुठे असला पाहिजे? देव. येशूच्या बरोबर राहून नाही चालत. पुष्कळ लोक बरोबर आहेत, हजारो लोक. आम्हाला माहित आहे बरोबर असणार वेगळं आहे. येशू मध्ये आम्ही असलं पाहिजे. कुठे असलं पाहिजे? येशू मध्ये. जर येशू मध्ये आहोत तर राग येणार. बोला, येईल का? सोडून द्यायचा. सांगायचं मी येशू मध्ये आहे, मला रागाचं माझं काही कारण नाही असं म्हणले. त्याचे डोळे बंद केले, सटासट मारलं त्याच्या तोंडात आणि म्हणले, सांग तर कुणी मारलं? तो सांगू शकत होता, तो प्रत्युत्तर देऊ शकत होता, पण त्यानं काय म्हटलं? हे बापा त्यांना क्षमा कर. काय करतात समजतच नाही. समजलं तर करेल का? लेकरू लहान ते उड्या मारतय, गडबड गोंधळ करतय. आपण काय म्हणतो? जाऊ द्या, ते लेकरू आहे, त्याला अजून समज नाही, कळत नाही त्याला. येशू म्हणाला, ते काय करतात ते लोक, यांना समजत नाही. प्रियजन हो, मला तुम्हाला तीच गोष्ट सांगायची आहे की तो देव आमचा आहे, ज्या देवानं आम्हाला क्षमेचा आत्मा पुरवला. आणि तो शलमोन राजा
हजारो वर्ष अगोदर आमच्याकरिता लिहून ठेवतो. आपण नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय 18 काढला आणि वाचायला जर आम्ही सुरुवात केली ना, आम्हाला पाहायला मिळेल. मी आज एक अद्भुत गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, लक्षात घ्या. जे आहे ते धन्य, जे नाहीत त्यांना घरी गेल्यावर सांगा, लिहून ठेवा, मोबाईलला रेकॉर्डिंग करा. कदाचित पेनने लिहा. फार महत्वाची गोष्ट सांगणार आहे आणि ती सर्वांना हवी आहे. श्रीमंत होण्याची गुरुकिल्ली तुम्हाला सांगणार आहे. कोण आहे या सगळ्यांना असं वाटतं की त्याला मला पैसे नको, मी भिकारी राहावं असं वाटतं कोणाला? बोला हालेलुया. वाटतं का? कोणालाच वाटत नाही. आम्हाला वाटतं की माझी परिस्थिती काय व्हावी, चांगली व्हावी, मी गडगंज श्रीमंत असावं, मला भरपूर सुख सुविधा असाव्यात, माझं घर चांगलं असावं, माझी पत्नी चांगली असावी, माझे लेकरं चांगले असावे, मी सगळं सुख भोगावं, सगळं सुख माझ्याजवळ असावं. तर पवित्र शास्त्र त्याच्याबद्दल काय सांगतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ते 18व्या अध्यायामध्ये देवानं सांगितलंय. फार गुप्त सांगितलंय, आम्हाला ते समजत नाही. पवित्र शास्त्र सांगतो तो म्हणला की स्वर्गाचं राज्य हे मोहरीच्या दाण्यासारखं आहे. आता लोक म्हणतील काय बाबा त्या मोहरीच्या दाण्यात, कसं काय ते स्वर्गाचं राज्य मोहरीच्या दाण्यासारखं आहे? तर म्हणतो तो छोटासा दाणा घेऊन जमिनीत गाडला तर मोठं वृक्ष होतं आणि पक्षी त्याच्या फांद्यावर बसतात आणि भरपूर त्याला फळं येतात. तसं ते स्वर्गाचं राज्य आहे. देवाने गुप्त ठेवलंय. श्रीमंत होण्याची गुरुकिल्ली आमच्या जवळ आहे. आणि आतापर्यंत वयाचे 40 वर्ष 50 वर्ष कष्ट करत आहोत, कमवत आहोत, साठवत आहोत, पैसे जमा करत आहोत, कुठे आहे? काय शिल्लक आहे का? आपण पाहिलं तर उद्या सकाळी काही शिल्लक नसतं. आपण म्हणतो पुन्हा महिनाभराची चिंता आहे. असा कोण आहे आपल्यामध्ये बसलेला की जो 6 महिने 7 महिने वर्षभर कामावर नाही गेला तरी घर चालेल? नाही कोणी नाही. आम्हाला 1 महिना 1 आठवडा नाही गेलो कामाला तर आम्ही म्हणतो की घर कसं चालणार, लाईट बिल आलंय, दुधाचे पैसे आहेत, पोरांची फी आहे, शाळेत सगळं टेन्शन आहे. पण पवित्र शास्त्र त्याची गुरुकिल्ली सांगतं, श्रीमंत होण्याचं गुरुकिल्ली देव आम्हाला सांगतो. तो म्हणतो की अद्भुत रहस्य काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे. मग आम्ही गरीब का आहोत, आम्हाला अडचणी का आहेत, आम्ही समस्यांना सामोरं का जात आहोत? पवित्र शास्त्र काय सांगतो? म्हणतो द लॉर्ड इज माय शेफर्ड. तो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काही ऊन पडणार. बोलो मला काय ऊन पडणार? मग का पडते ऊन? का प्रॉब्लेम होतात? काय समस्या आहे? त्याचं उत्तर पवित्र शास्त्र आम्हाला सांगणार आहे. तो म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काही ऊन पडणार नाही. मुझे किसी चीज की घटी नहीं होगी जब परमेश्वर मेरे साथ है. काही कमी नाही पडणार. त्याचं एक सिक्रेट मी आज तुम्हाला सांगणार आहे. राजा माहिती आहे तुम्हाला? राजा माहित नसेल तर पुस्तकांमध्ये वाचा, राजा कसा असतो. कोणी घ्या एखादा राजा घ्या. हा शलमोन राजा होता आणि हा शलमोन राजा जगातलं सगळं धनसंपत्ती त्याच्या घरी आहे. एवढंच नव्हे तर सोन्याचे खांब आहेत. बोला हालेलुया. लक्षात घ्या, झोपू नका. मी श्रीमंत होण्याची गुरुकिल्ली तुम्हाला सांगत आहे. जर तुम्ही झोपीत गेलात तर तसेच राहाल. मग त्या 10 कुमारी सारखं होईल. त्या 5 मूर्ख होत्या त्या म्हणे आम्हाला तेल द्या, आणि ह्या काय म्हणल्या बाबा तुला दिलं तर तुलाही राहणार नाही मलाही राहणार नाही, मग तुम्ही बाजारात जा आणि विकत आणा. मग तुम्ही म्हणाल की 5 आहे, परत सांगा. एकदा मी उपदेश केला का मलाच परत आठवत नाही. बोला हालेलुया. आणि म्हणून अगदी तंतोतंत कान घ्या, अगदी लक्षपूर्वक ऐका. पवित्र शास्त्र काय सांगतो? राजाला जर भेटायला जायचं आहे ना तर कोणीच खाली हात जात नाही. जातो का? त्याला भरपूर आहे. एखाद्या मोठ्या मंत्र्याचा बड्डे आहे, आपण गरीबातले गरीब, आपली ऐपत नाही गुलाबाचं फुल घ्यायची, तरी आपण काय करतो? मोठा गुच्छ घेतो. चला बाबा आम्हाला मंत्र्याला भेटायला. त्याला काही कमी असतं का? हजारों पडले देऊन. पण आम्हाला वाटतं त्याच्याकडे जायचं तर खाली हात जायला नको. राजाला जर भेटायला जायचं आहे ना तर खाली हात जात नसत. जर खाली हात गेलो तर राजाचा तो काय आहे? अपमान आहे. लक्षात घ्या. बोला हालेलुया. आम्ही जर खाली गेलो तर राजाचा काय होतो? अपमान होतो. आणि राजाचा अपमान जर आम्ही केला तर मग आम्हाला शिक्षेला पात्र व्हावं लागतं. आम्ही खाली हात कोणी जात नाही. मग मोशेला देवानं सांगितलं की जा आणि मला तुम्हाला भेटायला यायचं आहे. माझी भेट घ्या, धुवा, स्वच्छ व्हा, आंघोळ करा आणि मला भेटायला या. पण खाली हात येऊ नका. येताना काय करा? अर्पण घेऊन नका. देव कसा आहे? राजा आहे, राजांचा राजा आहे. आणि त्या राजाला जर भेटायला जायचं तर जुन्या करारामध्ये असं म्हटलंय की तुम्ही खाली हात येऊ नका, तर त्याला येण्याकरिता काय करा? अर्पण घेऊन या. देवानं मोशेला सांगितलं माझ्याकडे येतात तेव्हा खाली हात येऊ नका, अर्पण घेऊन या आणि मग मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. आणि देवाला लक्षात घ्या, देवाला म्हणा किंवा पाळकाला म्हणा किंवा कोणालाही जेव्हा आम्ही देतो
दान द्यायचं नाही. बोला हालेलुया. तुम्ही असं म्हणा की असं उलट कसं काय शिकवता, हे तसंच आहे. दान कोणाला दिलं जातं लक्षात घ्या. कोणाला दिलं जातं? भिकाऱ्याला दिलं जातं. आपण म्हणतो की ते दिलंय आता आम्हाला परत नको. दान कोणाला दिलं जातं? भिकाऱ्याला. देव भिकारी आहे का? बोला, भिकारी का? सगळं त्याच आहे. त्याला वाटलं तर कधी पण आमचा जीव काढून घेतो आणि आम्ही निर्जीव होतो. म्हणून देवाला दान द्यायचं नाही, देवाला भेट द्यायची असते. बोला हालेलुया. देवाला काय द्यायचं आहे? भेट घेऊन जायचं. आणि मग शेबाची राणी ह्या शलमोन राजाकडे निघाली भेटायला. मग ती काय घेऊन गेली? दान घेऊन गेले का? काय म्हणते? गडगंज रथ, घोडे, हत्ती, अंबारी, गाड्या भरून सोनं, अत्तर, मौल्यवान पदार्थ, मौल्यवान वस्तू, मौल्यवान लाकूड, हजारो गोष्टी, तूप, दूध, मध, हजारो खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन ती राणी काय गेली? शलमोन राजाकडे गेली. शलमोनाकडे भरपूर आहे. सोन्याचे तर नुसते खांब आहेत, ढाली सोन्याच्या आहेत, तलवारी सोन्याच्या आहेत, भरपूर सगळं काय. जगातला सगळ्यात श्रीमंत राजा शलमोन. त्याला ती जेव्हा भेटायला गेली ना तेव्हा गाड्या भरून सोनं घेऊन गेली. पण राजानं तिचं सगळं स्वीकारलं, घेत अपमान केला नाही, सगळं स्वीकारलं आणि तिला घरी जाण्याच्या अगोदर 100 पटीनं परत दिलं. बोला हालेलुया. त्या राजाने काय केलं? सगळं घेतलं, पाहिलं आणि तिला घरी पोहोचण्याच्या अगोदर डबल नजरानं काय केला? तिच्या घरी पाठवला. तो देव आहे आमचा. बोला हालेलुया. बोला हालेलुया. जेव्हा आम्ही देवासाठी जे काही करतो ते अद्भुत रीतीने जेव्हा करतो संतोषानं, देव आमच्यासाठी अद्भुत गोष्टी करतो. आम्ही देवाकरिता या भूतलावर मंदिर बांधतो, स्वर्गात देव आमच्याकरिता काय करतो? घर बांधतो. आणि म्हणून आम्हाला जे द्यायचं आहे ते राजाला द्यायचं आहे हे लक्षात घेऊन ठेवायचं. तर राजाला आम्ही 10 रुपये, 5 रुपये, 8 आणे दिले तर काय होईल? राजाचा आणि आमचा हे काय होतो आहे? अपमान होत आहे. आणि जर आम्ही अपमान करतो तर देव आम्हाला कधीच सबळ घेत नाही. म्हणून आम्हाला दान द्यायचं नाही, लक्षात घ्या. तर काय द्यायचं आहे? भेट द्यायची. भेट द्यायची आहे. मी गेलो होतो औरंगाबादला, मला आनंद वाटला. मला पहिली मंडळी आपली आठवली जी 2005 मध्ये 6 मध्ये होती. असा टेबल भरून गेला होता त्यांचा त्या डब्यांनी सगळ्यांनी. आणि रविवारी ते म्हणाले की आमच्याकडं प्रभुभोजन असलं की प्रीतिभोजन असतं, प्रत्येकाने आपल्या घरून डबा करून घेऊन यायचा. येताना फक्त 1 चपाती जास्त आणायची. तुम्ही घरी किती खाता? 4 खाता ना, तर 5 घेऊन यायच्या, दोघाच्या 2-2 आणि अजून 1 एक्स्ट्रा. आणि मग त्यांनी ते सगळं आणलं एकत्र, असं ढीग लावला, सगळ्यांना वाटलं. खाऊन पिऊन डबे भरते परत. इतकं ते म्हणले की आम्हाला ऑर्डर द्यायची आणि आम्हाला परत खर्चाची पण गरज पडत नाही. लोकांना आता आनंद वाटतो. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, वेगवेगळ्या प्रकारचं जेवण. कुणी वांग आणलं होतं, कुणी बटाटे आणले होते, कुणी तिळाची चटणी आणली होती, कुणी खोबऱ्याची आणली होती, कुणी अंड्याची आणली होती. सगळ्यांनी आणलं. ज्वारीच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी, चपात्या, त्या सगळ्यांना एकमेकाला शेअर केलं. सगळ्या चर्चेसनी महिलांनी सगळ्याला वाढलं. शेवटी चर्च स्वच्छ केलं आणि मग एकमेकांना भेटून घरी निघून गेली. हे प्रेम देवाचं असलं पाहिजे. शास्त्र सांगतं आम्हाला देवामध्ये जर वाढायचं तर आम्ही फक्त दान देऊ हा हिशोब ठेवायचा नाही की मी गेलो 10 रुपये टाकले माझं काम संपलं, रविवारी मी 2 तास बसलो माझं काम संपलं, असं नव्हे. जर आशीर्वाद पाहिजे आहे, भिकारी पण सोडून जावं असं वाटतं तर देवाला मला काही दिलं पाहिजे? भेट दिली पाहिजे. आणि जेव्हा देवाला भेट देणार आहोत, सेवेसाठी भेट देणार आहोत, सेवकासाठी भेट देणार आहोत, पवित्र शास्त्र सांगतं की देव आम्हाला 1000 पटीनं आशीर्वाद देणार आहे. पहिले राजे अध्याय 10:10 मध्ये म्हटलंय की देवानं त्या ह्या राजानं अनेक पटीनं तिला परत केलं. मग आपण 18व्या अध्यायामध्ये जाऊ. मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही कोणामध्ये आहात? देवाच्या बरोबर नाही राहायचं. देवाच्या बरोबर कोण होतं? शास्त्री आणि परुषी होते, बरोबर. आणि त्यांनी देवाला दोष दिला. आपण बरोबर राहिलो तर आपण चुका काढतो. मी कसा तू कसा, बरोबर नाही राहायचं. देवाच्या मध्ये राहायचंय. पाणी त्या बाटलीत ओतलंय, बाहेर जाईल का? झाकण लावलं बाहेर. तसं देवाच्या मध्ये जेव्हा आहोत ना तेव्हा देवाला म्हणा, देवा हे घर तुझं आहे, बोला हालेलुया. हे लेकरं तुझं आहे, हा संसार तुझा आहे, हे सगळं काय तुझं आहे. आणि मग देव त्याला आशीर्वाद देतो. कधीच तुमच्या घराचा नाश होणार नाही, कधीच आम्हाला कशाची वाण पडणार नाही. कारण 23 मध्ये तो काय म्हणतो? परमेश्वर माझा मेंढपाळ, मुझे कोई घटी नाही, परमेश्वर मला सांभाळणार आहे. वाचू आणि ते सूत्र आधी 18 वचन काय म्हणजे? जो फटकून राहतो तो आपली इच्छा पुरू पाहतो आणि त्याला सगळ्या सुज्ञतेचा काय येतो? संताप येतो. सुज्ञता काय म्हटलंय? ज्ञान परमेश्वरापासून प्राप्त होतं. सुज्ञान त्याच्या पलीकडे आहे. आणि
जो फटकून राहतो त्याला शुद्धता आणि ज्ञान काय होतं, आवडत नाही. तो एकटाच राहतो. मला नका शिकू ते. आपण म्हणा चला प्रार्थनेला जाऊ, आज शुक्रवार आहे, आजारांसाठी प्रार्थना. नाही, मी घरी करेन प्रार्थना. देव काय आमच्या घरी ऐकणार नाही का? एकटा फटकून राहतो. मग काय म्हणजे तो स्वतःची उन्नती करू पाहतो, पण होते का नाही. सैतान त्याला काय करतो, ग्रासतो. मग वचनात म्हटलंय ज्ञाना अभावे. कशामुळं? ज्ञाना अभावे माझ्या लोकांचा काय होत आहे, नाश होत आहे. लक्षात घ्या, माझ्या लोकांचा नाश होत आहे. पहिली पिढी, दुसरी पिढी आणि तिसरी पिढी. तिसऱ्या पिढीला काही सुद्धा आमचं आठवणार नाही. आठवेल का तुम्हाला? तुमच्या आजोबांचं नाव माहिती आहे का? 100% लोकांना माहित नसेल. एखाद्या कवचित एखाद्याला माहित असेल आजोबांचं किंवा आजोबांच्या वडिलांचं नाव. आम्ही काय होतो, विसरून जातो. वडिलांच्या नंतर आजोबाचा फोटो सुद्धा आपण घरात लावत नाही. लावतो का? मग कशाला आता त्या मेलेल्या माणसाचा फोटो लावायचा? निगेटिव्ह विचार नको, पॉझिटिव्ह लाव, चांगलं लाव. त्यांचे फोटो पण काय करतो आपण, काढून टाकतो. मेल्यानंतर 40 झाला, वर्ष श्राद्ध झाला ना, मोबाईल मध्ये सुद्धा फोटो काय करतो आपण, डिलीट मारतो. नको, मेलेल्यांचं कशाला बघायचे ठेवायचे नाही का? मग कशाला इतक्या धनाच्या मागं पैशाच्या मागं लागतो? अरे तुमचेच लेकरं तुम्हाला पुढच्या वेळेला ओळखणार नाहीत. किंवा त्यात झालं, आता झालं नाही, गेले ते आता माती, त्यांचं काय करायचंय? शास्त्र सांगतं आम्हाला देवाकरिता जेव्हा झटायचं आहे, देवाकरिता आम्हाला जगायचं आहे, तर सगळं काही देव आम्हाला देतो. बोलो हालेलुया. तो देणार आहे. मग काय म्हटलं, जो फटकून राहतो तो आपली इच्छा पूर्ण करू पाहतो आणि सुज्ञतेचा त्याला काय येतो, तिटकार येतो. पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला देवामध्ये राहायचंय, फटकून नाही राहायचं, मंडळीपासून वेगळं नाही राहायचं, लोकांपासून वेगळं नाही राहायचं, लोकांच्या बरोबर राहायचं आहे. आम्हाला किंमत कधी आहे, आम्ही एकत्र राहिल्यानंतर, एकत्र आल्यानंतर. मग तो बस म्हणतो पहा बंधूने एकाने एकत्र राहणं किती चांगलं आणि मनोरम आहे. आणि ते आरोनाच्या केसावर ओतलेल्या बहुमोल तेलासारखं आहे. आपल्या मंडळीची परिस्थिती बदलावी, लेकरांनी मोठमोठ्या पोस्टवर जावं, मोठमोठे पगार मिळावे. फक्त आता आपण इथेच आहोत, चांगल्या एसीच्या घरात आहोत, पहिला माळा, दुसरा माळा, 7वा माळा, 25वा माळा, असं पुढे पुढे जायचं आहे. आम्हाला देवाला द्यायला सुरुवात केली पाहिजे. बोलो हालेलुया. मी एकदा सांगितलं की येताना तमरावला आवळे पाळकांचं उदाहरण सांगितलं. घर घेतलं आणि घराला प्रार्थनेला 5,000 रुपये दिले तर त्यांनी आणखी त्याच्यामध्ये 100 रुपये टाकून त्याला रिटर्न केले नाही का. आणि मग म्हणलं असं काय केलं 5,000? ते म्हणले नाही, कोटीचं घर घेऊन फक्त 5,000 रुपये जर देत, देवाचा अपमान आहे, माझा पण अपमान आहे, मला नको. मला काय सांगायचं, जेव्हा देवाला आम्ही संतोषानं द्यायला तयार होतो, ते कर्ज देव काय करतो, फेडवतो. बोलो हालेलुया. कर्ज राहत नाही. बोलो हालेलुया. कर्ज देव आम्हाला कधीच कर्जामध्ये ठेवणार नाही. मी आता मागच्या आठवड्यामध्ये औरंगाबादला होतो. मी तुम्हाला सांगितलं, मी बऱ्याच लोकांना ती गोष्ट सांगितली. अगदी गरीब एक स्त्री होती. तिने आग्रह केला, पालसाहेब जेवायला चला घरी. म्हणलं नाही सिस्टर, आम्हाला पुष्कळ बाहेर जायचंय फिरायला, आम्ही जेवायला येणार नाही. मला ते उदाहरण आठवलं नंतर की येशू ख्रिस्तासाठी त्या स्त्रीनं अलाबास्त्र कुपी आणली, ती फोडली आणि लोक काय म्हणाले, त्यावेळेला 300 पेक्षा अधिक रुपयांना ते तेल विकलं असतं. इतक्या पैशाची नासाडी कशाला? तो गोरगरिबांना देत आलं असतं ना. कोण म्हणतो? यहुदा, जो खजिनदार आहे. त्याने येशूला धरून दिलं. तो म्हणतो की तेलाची नासाडी कशाला? तिने केसाने येशूचे पाय धुतले, ती कुपी आणली आणि फोडली सुगंधी तेल. येशू म्हणतो की माझ्या उतार क्रियेसाठी अगोदरच करतात. पवित्र शास्त्र सांगतं जे तुम्ही माझ्या दासाकरिता केलं ते कोणाला केलं? देवाला. आता देव आहे का खाली? येशू ख्रिस्त येणार आहे का? नाही. मग असं म्हटलं की देव असं म्हणतो की डोळ्याने दिसणाऱ्या सेवकासाठी करत नाही, डोळ्याने दिसणाऱ्या आईबापांसाठी करत नाही, माझ्यासाठी काय करणार? आणि मी नको म्हणतो त्यांना की नको असे सर, आम्हाला जेवायला वेळ नाही. रविवारी चिकनची भाजी, डबा, बिर्याणी करून ते सकाळीच घेऊन, 9 तर चर्च आहे, सकाळी तर कधी उठले असेल विचारी माहित नाही, सकाळी डबा करून घेऊन आली. आणि पाळसाहेब तुमच्यासाठी डबा, तुम्ही जेवणार नव्हते ना, डबा घरी घेऊन जा, जाता जाता रस्त्याने जेवा. नाही म्हणलं तुमचं एवढं प्रेम आहे, आम्ही इथं जेवून जाऊ चर्चमध्ये. आणि गावाचा तो मोठा पंचा, कपडे लय भारी नव्हते, पण मला ड्रेस, पाळखींबाईला साडी घेऊन ती आली. आम्हाला ते कपडे घातले, आयर मोडल्यासारखं. माझं मन एवढं भरून आलं. म्हणजे माझ्याकडे भरपूर कोट आहेत, पण ते हजारो कोटांपेक्षा हे कपडे फार मोठ्या किमतीचे. बोला हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतं जे काय तुम्ही करीता ते कोणासाठी करता? येशूसाठी. त्यांची माझी ओळख नाही, पण त्यांना ते प्रेम, ती दया, ती भावना निर्माण झाली की आपण देवाच्या सेवकासाठी केलं पाहिजे.
मंडळीसाठी आपण केलं पाहिजे. आणि मला तुम्हाला सांगू द्या की देव अद्भुत आहे, अद्भुत आहे, तो अगम्य आहे, त्याला काही अवघड आहे असं काही नाही. दुसऱ्या वचनात वाचा काय म्हटलंय, दुसरं वचन नीतिसूत्रे 18 अध्याय. मूर्खाला ज्ञानाचा संतोष वाटत नाही. लक्षात घ्या. हा काय म्हटलंय, मूर्खाला ज्ञानाचा संतोष वाटत नाही. मूर्खांचा तोटा नाही जगात. मी तुम्हाला मागे सांगितलं, बाहेर जर तुम्ही जाल तर तुम्हाला मूर्खता तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही पाहिलं असेल, मी काल परवा मोबाईलला पाहिलं, 118 लिटर वाटतं जवळ का, जास्त मला माहित नाही, मोठं टँकर आणून नदीत सोडले पाण्यामध्ये. तेल, तूप, ओरिजिनल तूप नदीत सोडतात. मूर्खांचा तोटा नाही आपल्या देशात. त्याचा काय फायदा आहे का? जर तेवढं दूध गोरगरिबांना दिलं, अनाथांना दिलं तर ते खातील. पण लोक काय करतात, फेकून देतात की त्यांना काय मिळणार आहे, आशीर्वाद मिळणार आहे. आशीर्वाद त्यांना मिळणार नाही. शास्त्र सांगतं आम्हाला डोळे उघडून देवाचं वचन नीट शिकलं पाहिजे. मूर्खाला संतोष वाटत नाही देवाच्या कामात, त्याला प्रार्थना करण्यात आनंद वाटत नाही. तर म्हणतो काय होईल प्रार्थना केल्यानं, देव का घरी प्रार्थना ऐकणार नाही का? पवित्र शास्त्र सांगतं प्रार्थना केल्याने काय होईल, करून पहा. बोला हालेलुया, करून पहा. तुम्ही देवाला देऊन पहा. जर परिस्थिती नाही बदलली तर मी तुम्हाला सांगतो, मी अनेक वेळा लोकांना सांगितलं की मी सोडून द्यायला. शास्त्र सांगतं, देव म्हणतो मी परिस्थिती बदलवणारा देव आहे, मी परिस्थिती बदलवणारा देव आहे. तो स्वतःच्या मनाच्या गोष्टी प्रगट करण्याकरिता त्याला संतोष वाटतो. कोणाला? मूर्खाला. आणि जेव्हा आम्ही मूर्खाच्या मागे लागतो तेव्हा आम्ही देवापासून काय होतो, दूर निघून जातो. आणि पवित्र शास्त्र सांगतं आमचा देव तसा नाही, तो उठला, द्विकाली कबर लोकांनी पाहिली, थोमा आला तो थोमाकडे गेला आणि त्याला म्हणतो, थोमा ही पाय ना, माझे हात पाय ना, त्याच्यात बोट घाल, माझ्या जखमा पाय. अरे भूताला हाडमास नसतं, मी भूत नाही, मला घाबरू नको, मी येशू आहे, मी पुन्हा उठलो. कारण येशू उठणार होता हे ते काय झाले होते, घाबरून गेले होते, गोंधळून गेले होते. तो आमचा देव आहे आणि तो सर्वदा आमच्या बरोबर आहे, कधीच विसरून जाऊ नका. तिसऱ्या वाचनामध्ये म्हटलंय की जेथे दुष्टता तेथे तिरस्कार. जर आम्ही दुष्ट आहोत, आमच्या मनामध्ये कुटील भावना आहे, तर आम्हाला चांगल्या गोष्टींचा काय होतो, तिटकारा येतो. आणि जेथे अधर्मता तेथे काय म्हटलंय, निंदा. अधर्म आहे तेथे काय होती, निंदा होती. तो असा, ही तशी, हे असं. आणि शास्त्र सांगतं देवाला ते आवडत नाही, सोडून द्या. क्षमा करा. येशूने क्षमा केली की नाही, सोडून द्या. कोणी काय पण म्हणू द्या, सोडून द्या. आणि मग पहा देव आम्हाला कसं अद्भुत रीतीनं उंच करतो. तुम्ही असं म्हणाल की कधी आमची परिस्थिती बदलेल. बोला हालेलुया, कधी आमची परिस्थिती बदलेल आम्ही असं म्हणू. पण शास्त्र सांगतं देवाला काहीच अवघड नाही. एक दिवस येईल तुम्ही पाहाल की देवानं आमची परिस्थिती बदललेली. पण कधी? आम्ही देवामध्ये असलं. बोला, आम्ही देवात असलं तर बदलेल, देवाच्या बरोबर असलं तर बदलणार नाही. लक्षात घ्या. हजारो लोक देवाच्या बरोबर आहे, फक्त आम्ही रविवारी येतो आणि घरी निघून जातो. परिस्थिती बदलायला वेळ लागेल, बदलणार नाही. पण देवामध्ये आम्ही जीवन जगतो, देवा परिस्थिती काय करेल, हळूहळू बदलवेल. चौथ्या वाचनामध्ये तो म्हणतो मनुष्याच्या तोंडचे शब्द खोल पाण्यासारखे आहेत, ते वाहता ओढा ज्ञानाचा झरा आहेत. आणि म्हणून आमचं जीवन लोकांना बदलणारं असलं पाहिजे. जेव्हा प्रभूमध्ये आम्ही जीवन जगतो, देवामध्ये आमचा हर एक दिवस घालवतो, तेव्हा धार्मिकता आपोआप वाहू लागते आणि परमेश्वर सर्व परिस्थिती बदलून टाकतो. 5 वचनामध्ये काय म्हटले वाचा. दुर्जनांचा पक्ष धरून धार्मिकाचा न्याय विपरीत करणं उचित नाही. आलं लक्षात. जर दुर्जनांना पैसे दिले, आजकाल तेच चालू आहे, पैसे द्या न्याय तुमच्या बाजूला लागेल, पैसे भरा निकाल तुमच्या बाजूला लागेल. पण शास्त्र सांगतं न्याय करणारा कोण आहे, परमेश्वर आहे. आम्ही चुकीचा न्याय करू नये असं पवित्र शास्त्र सांगतं. या शलोमोन राजानं प्रियानं इतकं अद्भुत ज्ञान या वचनांमध्ये घातले, आपण कल्पना करू शकणार नाही. आणि म्हणून या वचनांच्या नुसार आचरण करण्यासाठी नेहमी आम्ही तयार असलो पाहिजे. परिस्थिती देव बदलेल, फक्त पैसे असले म्हणजे आम्ही आशीर्वादित असतो असं नाही. लक्षात घ्या. आशीर्वाद म्हणजे दीर्घायुष्य. बोला हालेलुया. आशीर्वाद म्हणजे काय आहे, दीर्घायुष्य. आशीर्वाद म्हणजे आमच्या हाडांना सत्व,
आमच्या हाडं ठिसूळ होत नाहीत, ते मजबूत आहेत. आशीर्वाद म्हणजे अनंतकाली जीवनाचं वाटेदार. पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला आशीर्वाद आणि आशीर्वाद मिळावेत असं वाटतं, तर ह्या वचनांप्रमाणे आम्हाला आचरण करायला सुरुवात केली पाहिजे. तो म्हणतो की मूर्ख काय करतो? कलकल करतो, तोंड उघडतो, बडबड करीत राहतो, बऱ्याचशा गोष्टींची निंदा करतो आणि देवापासून दूर जातो. पण जो शहाणा आहे तो शांत राहतो आणि देवाच्या उत्तराची वाट पाहतो. वाचूया 7 वचन काय म्हटले. मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो, त्याची वाणी त्याच्या जीवाला पास होतो, त्याच्या जीवाला फाशी होते. कशामुळं? आपण म्हणतो तोंडानं वाटोळ केलं. घर कशाने फुटतात? तोंडावर. कशाने फुटतात? तोंडाने. तोंडावर ताबा ठेवला तर प्रॉब्लेम होतात ना. सहन करण्याची शक्ती असली पाहिजे प्रभू सारखी. बोलू द्या ना. काय होणार आहे? बोलून 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 काय होईल? शांत राहील. आपण काय उत्तर नाही करायचं. मी तुम्हाला ही गोष्ट नीतिसूत्र सुरुवात केल्यापासून सांगत आहे. वाद होतात घरामध्ये, पत्नी आहे वाद करेल, पती आहे वाद करेल, लेकर काहीतरी होईल, पण आपण शांत राहायचा प्रयत्न करायचा. पवित्र शास्त्र ते सांगतं जेव्हा मी मूर्खासारखं बरोबर उत्तराला उत्तर देऊ लागतो ना, काय होतं? घराचा नाश होतो. बायको म्हणते मला माहित होतं माझ्याविषयी तुमच्या मनात काय, आता मला समजलं, आणि घराचा नाश व्हायला सुरुवात होते. मग काय म्हटलंय 8व्या वचनामध्ये? कानास लागणाऱ्याचे शब्द स्वादिष्ट लागतात. कसे लागतात? स्वादिष्ट. आपण म्हणतो काय चव होते जेवणाची, खमंग वास चालला आहे, काय बनवलंय, सुंदर वास, काहीतरी भाजलंय, तळलंय, खमंग. चाड्या करणाऱ्याचे शब्द तसे गोड लागतात. कसे लागतात? खमंग. कबापावसारखं मस्त. आपण किती छान गरम गरम आहे, वडापाव चाललाय गरम गरम नाही का? काय म्हटलंय? कानास लागणाऱ्याचे शब्द कसे स्वादिष्ट लागतात, खमंग पदार्थांसारखे. कुणी जर काही सांग आपल्याला लय बरोबर हा आपला आहे, पण तो आपला कधीच, तो त्याचं तुम्हाला येऊन सांगतो, तुमचं नाही सांगणार का? सांगणार. मग तेव्हा सावध व्हायचं, सांगायचं की हा कोण आहे? मूर्ख आहे. कोण आहे? मूर्ख आहे. हा वाद लावतोय, हा भांडण लावतोय, हा काय करतोय? मला फुगून देतोय, मला हवा भरतोय. आपण असं म्हणलं आपण बळत फुगतो. काय झालेलं नसतं. विसरून द्या, सोडून द्या, हरकत नाही. त्याचं ऐकून घ्या, इकडून सोडवून द्या. त्याला सांगा की आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू. बोला हालेलुया. त्यानं तुम्हाला सांगितलं हा बाळासाहेब मला असं म्हणत होते तुमच्याबद्दल, तो वाईट आहे बाळ असं म्हणताला, आपण प्रार्थना करू बाळासाहेबांसाठी. वाद होतील का? मनामध्ये द्वेष राहील का? तो चाल मी जायचं याच्याकडं, याला काही सांगा, हा नुसतं प्रार्थनेचं काढतो, याला मी सांगायचं नाही आता. आणि वातावरण काय होईल? सगळं आनंदी राहील. पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला कानाला लागायचं म्हणजे चहाडी करायची नाही. पवित्र शास्त्र सांगतं चहाडी करणाऱ्याचे शब्द गोड लागतात, पण आणखी ते आम्हाला नाशाच्या मार्गाकडे घेऊन जातात. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला चहाडी करायची नाही. काय म्हटलंय? कानास लागणाऱ्याचे शब्द स्वादिष्ट पक्वान्नासारखे आहेत, ते अगदी खोल पोटात शिरतात. ते शब्द कुठे शिरतात? खोल पोटात शिरतात. तसं अन्न खाल्यामुळे तृप्त होतं, तसं चहाड्या जर कोणी केलं तर आम्हाला बरं वाटतं, पण तो कधीच आपला नसतोय. लक्षात घ्या, कधीच तो आपल्याला कामाला येणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे, प्रभूच्या बरोबर आम्हाला राहायचं नाही, तर प्रभूच्या मध्ये राहायचं. प्रभूमध्ये आम्हाला जीवन जगायचं आहे. आपल्या कामात हायगई करणारा, काय म्हटलंय? नासधूस करणाऱ्याचा कोण आहे? भाऊ आहे. कामात हायगई करणारा, जे काम तुम्हाला दिलं, ऑफिसचं काम दिले, प्रामाणिकपणे काम करा. आपाप एक दिवस काय होईल? उन्नती होईल, बढती होईल. जे काम घरातलं दिले ते प्रामाणिकपणे करा. पण काय म्हटलंय? जो कामात कंटाळा करतो तो कोणाचा भाऊ आहे? नाश करणाऱ्याचा, नासधूस करणाऱ्याचा. भाकरी करायला लावली, अर्ध पीठ खराब करून टाकलं. काय उपयोग आहे का? सासूबाई म्हणजे काहीला कधी काम सांगावत नाही. सांगितलं तर कामाचं काय होतंय? चहा लावला ठेवला, टोप जळून गेला. अरे चहा करायला लावला, टोप जाळायला नाही लावला. दूध गरम करायला लावलं, दूध उताय गेलं. परत काम सांगणार का आपण त्यांना? आपण म्हणणार की नको, हे नाश करणार आहे. शास्त्र काय सांगतं, देव काय सांगतो? लक्षात घ्या. आपल्या कामात हायगई करणारा कोण आहे? नासधूस करण्याचा भाऊ आहे म्हटलं. इथं लिहिलंय सरळ.
फार कुठं दूर जायची गरज नाही. जे काम दिलंय त्या कामामध्ये तत्पर, जे काम दिलंय त्या कामामध्ये चोख, जे काम दिलंय त्या कामामध्ये आनंदी राहिलं पाहिजे. 10व्या वचनामध्ये म्हटलंय परमेश्वराचे नाम बळकट दुर्ग आहे, त्यात धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो. शास्त्र सांगतं त्याचं नाव आम्हाला कसं आहे, बळकट दुर्ग आहे, गड आहे. त्याचं नाव परस्पर आहे, त्याचं नाव सामर्थ्य आहे. त्या देवाचं नाव आमच्यासाठी गड आहे. जेव्हा ते नाव आमच्या बरोबर आहे आम्हाला भिण्याची काही कारण नाही, काहीच कारण नाही. वाचूया 12-13 वचन वाचू आणि मग आपण पुढे जाऊया. काय म्हटलंय, नाशापूर्वी मनुष्याचे अंतःकरण गर्विष्ठ होतं. काय होतं, गर्विष्ठ. देण्यात घ्या, कोणी मनुष्य असू द्या, जर त्याचा नाश होणार आहे असं आम्हाला जर जाणून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवायचं, त्याच्यात काय येतो, गर्व येतो. तो कोणालाच जुमरत नाही. आपण म्हणतो जाऊ द्या आता लय पैसा झाला म्हणून तसा करतोय, नाही, नाश होणार आहे. लक्षात घ्या, नबुकदनेस्सर राजा, ज्याला परमेश्वराने राजा केलं, सत्ता अधिकार सगळं दिलं, तो राजा गच्चीवर गेला आणि म्हणला की हे नगर मी माझ्या प्रतापासाठी बांधलं आहे का नाही, माझ्या वैभवाकरिता बांधलं आहे का नाही, हे माझं आहे. देवाना मी पण आला, लगेच खाली करून टाकला. देवानं त्याला वेडा केला आणि म्हटलं की तुला 7 काळ तुझ्यावरून जातील, तुझे त्वचा पक्षाप्रमाणे होईल, नख पक्षाप्रमाणे होतील, तू बैलाप्रमाणे गवत खाऊ लागशील. नाश झाला. पवित्र शास्त्र सांगतं एखाद्या घराचा, कुटुंबाचा, एखाद्या मनुष्याचा नाश होणार असेल ना तो गर्वाने काय होतो, फुगवून जातो. लक्षात ठेवायचं, त्यांच्याकरिता प्रार्थना कर, दे बापा गर्व निघून जाऊ दे. मराठीत म्हणाय गर्वाचं घर, गर्व करून काहीच फायदा होत नाही. आणि मग पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला देवामध्ये वाढत, प्रत्येक दिवशी वाढत जायचं आहे. देवामध्ये आम्हाला जीवन जगायचं आहे. 13 वचन वाचा, काय म्हटले, ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे लज्जास्पद ठरते. ऐकतच नाही. अरे आम्ही सांगितलं जा हे पैसे घेऊन आणि साखर घेऊन ये, तो आधीच निघून जातो. काय म्हटलंय, जो ऐकून घेतोय तो कसा आहे, त्याचं वागणं मूर्खपणाचं आहे. म्हणून आधी ऐकून घ्या. मास्तरांना काय सांगितलंय आधी ऐकून घ्या, वर्गात काय सांगितलंय ऐकून घ्या, घरात काय सांगितलंय. घरचे लोक कधी चुकीचं सांगतील का, बोला, नाही सांगू. मग आम्ही ऐकतच नाही, कोणाचंच ऐकत नाही. आणि मग काय होतं, नाश, लज्जास्पद आमचं ठरतं. पुढे वाचूया 14 वचनात काय म्हटले, मनुष्याचे चित्त आपली, काय म्हटले, व्याधी. लक्षात घ्या, मनुष्याचे चित्त आपली व्याधी सहन करीते, पण व्याकुळ चित्त कोणाच्याने प्रसन्न करवे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की खेद करणं, आमचं अंतकरण आम्हाला खेद देतं. जेव्हा लेकरं चांगले वागत नाहीत, सगळ्यात मोठा खेद आई बापांना होत असतो. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आम्हाला त्या देवामध्ये आमचं आयुष्य घालवायचं आहे, त्या देवामध्ये आम्हाला आमचं आयुष्य वाढवायचं आहे. निर्लज्जास्पद जीवन जगणं सोडून द्यायचं. प्रभूला सांगायचं की देवा तू माझा आहेस, मी तुझा आहे, तू प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी जी करणार आहे ती उत्तमातली उत्तमच करणार आहे. जे माझ्यासाठी होणार आहे ते चांगलंच होणार आहे, माझ्या लेकरांचं चांगलंच होणार आहे, कारण मी परमेश्वरात आहे, माझे लेकरही परमेश्वराचेच राहतील. तर आम्ही निराश होतो, शैतान आम्हाला थकवतो, आम्हाला मेंटॅलिटी डिस्टर्ब करतो, आमची बुद्धी तर भ्रष्ट करतो, आम्हाला प्रार्थनेला वेळ नाही, आम्हाला प्रार्थनेला समय नाही. लक्षात घ्या किती बंदिस्त झालं जग. पूर्वी गावाला पत्र जायला 5 दिवस किंवा आठवडा लागत होता, पण ते पत्र आलं तर लोकांना आनंद वाटायचा. पत्र आले, सगळे ते पत्राचा मजकूर वाचायला थांबायचे. अंतर्देशी पत्र आले, आत काय लिहिली जर बघा खोला, वाचायला सांगायचे. वाचायला येत नसेल तर वाचणारा येऊपर्यंत थांबायचे. आता एका सेकंदात तुम्ही बोलू शकता, पण आपण बोलत नाही. जवळून चाललं तर म्हणजे जाऊ दे मरू दे, फक्त शुभेच्छा स्टेटसवर व्हॉट्सअपवर देणार. त्याने पोट भरतं का, व्हॉट्सअपवर मोठा गुड मॉर्निंग फुलं बिलं घेऊन, पण ऍक्च्युअल मध्ये नाही, मनात नाही. पूर्वी असं म्हटलं
की मामाच्या गावाला जायचं. ते मला गाणं पण आठवतं, शाळेमध्ये शिकवायची, लहान असताना शिकवायची. झुकू 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 आगीने गाडी, मामाच्या गावाला जाऊया, धुरांच्या रेषा पाहूया. आणि लोकांना आनंद वाटायचा. त्या मामाचं घर पडकं असलं तरी, कसं असलं तरी, सपर असलं तरी लोकांना आनंद वाटायचा, मामाला आनंद वाटायचा, मामीला आनंद वाटायचा की कधी सुट्ट्या लागतील. आता आपण गावातून जातो जवळून, दुकानाच्या मागे गावात घर असतं ना, म्हणतो मोर त्या मामाचं थोपाड बघायचं नाही, काय चवाचा आहे तो, नाही जातो का, नाही जात. काय झालं, पैसे आले, प्रेम काय झालं, निघून चाललं, संपत चाललं. ते टिकवण्याकरिता आम्हाला त्या देवामध्ये राहिलं पाहिजे. तुम्ही जा, चांगलं बोला त्यांना, त्यांना फार बरं वाटतं. ते म्हणजे बापरे किती वर्षानं आलात, 2 दिवस राहिलात पण आम्हाला फार बरं वाटलं. तुमच्या शब्दात ते प्रेम आहे, तुमच्या प्रेमात, तुमच्या शब्दात ते नातं आहे, तुमच्या तोंडात ते प्रेम आहे. आणि म्हणून आम्हाला काय म्हटलंय की देवाला धन्यवाद करणारं जीवन आमचं असलं पाहिजे, आमचं तोंड आमच्या ताब्यात असलं पाहिजे. फार सुंदर हे नीतिसूत्र आहे. हर एक गोष्ट मनाला लागणारी, हर एक गोष्ट मनाला स्पर्श करणारी आहे. आणि त्याकरिता आम्हाला देवामध्ये राहिलं पाहिजे. जर देव नाही ना समजला तर लक्षात घ्या, आम्ही काहीच नाही मिळवलं, काहीच नाही मिळवलं. देव समजला पाहिजे, प्रभू समजला पाहिजे, मग आमचं दान ते देवाचं आहे, आमचं घर ते देवाचं आहे. आणि देव त्याचं जे सगळं आहे ते आम्हाला देतो आणि आम्हाला काहीच उणं पडत नाही. आम्ही 4थ्या 5व्या पिढीपर्यंत कमवून ठेवण्याची काहीच गरज नाही, ती कमवेल ना. आम्ही जे भांडे घेतो 1-1 रुपया जमा करून घेतो, नंतर राहू द्या, नंतर वापरू, नंतर वापरू, नंतर वापरू, नंतर वापरू, नंतर वापरू, आणि म्हातारा होतो. सुनबाई येते मध्ये, काय ठेवलं चिनपाट, याचा काय उपयोग आहे, ते फेकून कशाला ठेवली, अडचण म्हणतात. अरे त्याचं काय करायचंय. आणि म्हणून आम्ही आमच्यासाठी, शास्त्र ते सांगतं, कोणासाठी जगायला पाहिजे, आमच्यासाठी. मी नेहमी सांगतो, कोणालाही सांगतो, जे तुमच्या पोटात गेले ते कोणाचं आहे, तुमचं आहे. बाकीचं सगळं व्यर्थ, बाकीचं काहीच नाही. म्हणून स्वतः करिता जीवन जगायला सुरुवात करा, स्वतः करिता प्रार्थना करा. शुक्रवार आहे, मला प्रार्थनेला गेलं पाहिजे. जितका काळ तुम्ही देवासाठी सेव कराल तो स्वर्गात तुमच्यासाठी सेव होतोय. जितकं देवामध्ये तुम्ही वाढाल तितकं आयुष्य देव वाढवतोय. जे सगळं जे करत आहोत ना आम्ही, ते मृगजल आहे, लक्षात घ्या. त्याच्या मागं फक्त धावत आहोत, त्यातून फायदा काहीच नाही. देवासाठी करून पहा, सगळं आपाप येईल. मग तो काय लिहितो वचनामध्ये, मीच माझ्या प्रियजनांना कधी देईल. मग कशाला एवढी धडपड करायची बरं. 61 अध्यायामध्ये आपण वाचलं की जर नवस केलास आणि तो फेडत नाहीस तर करू नको. तर सांगितलं होतं का, नमस्काराला मी उपास ठेवून टाका, नमस्काराला मला प्रार्थना ठेवायची, ठेवून टाका, नमस्काराला मला काय द्यायचंय देऊन टाका. देवानं सांगितलं नाही करा म्हणून, पण जर तुम्ही केलंय तर पेंडिंग ठेवू नका, करून टाका. शास्त्र सांगतं देव आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. कारण फक्त 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 आणि फक्त त्या प्रभूकडे आशीर्वाद आहेत आणि तोच देऊ शकतो. ज्याच्याकडे नाही तो काय देईल. आमच्या देवाकडं स्वर्गीय कपाट आहेत, तो म्हणतो उघडेल आणि जागा पुरणार नाही. एवढे आशीर्वाद मी तुम्हाकरिता वर्षावेतो का नाही याविषयी माझी प्रचिती पहा, प्रचिती पहा. दे बाप तुम्हाला या वचनांच्या कर्वे आशीर्वादित करू. मी तेच म्हणेल की परमेश्वराला भेट द्यायची आहे, दान नाही. देवाला आम्ही नेहमी